हॅलो, कुठे चाललोय आपण आज? सांग जरा, आपण कुठे चाललोय? माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या शाळेत का चाललोय आपण तुझ्या घरी? वटपौर्णिमा पहिली, लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा. मी थोडा काळा दिसतोय पण मी दिसतोय. ही बोलते मी दिसतच नाही आणि मी केस कापले. मला सांगा नंतर मी कसं दिसतोय. तू दिसला पाहिजेस ना. दिसतोय, मी दिसतोय, मला दिसतोय, त्यांना का नाही दिसणार? आज आमची पहिली वटपौर्णिमा आणि आम्ही आता हिने उपास ठेवलाय आणि मला माहित नाही वटपौर्णिमेच्या तिकडे झाडाच्या इथे नवऱ्याचं काय काम असतं, नवऱ्याचं काय काम नसतं. मी येतोय, मी येणार, मला काय, मी येणार, तुला तिथे घरी सोडणार, मी येणार, तुला तिथे घरी सोडणार आणि मग तू तुझ्या वटपौर्णिमेला जाणार. असं असतं ते. हा. आणि अजून काय, आज अजून काय करणार होतो? आज जरा ही थोडी अशी हे दिसते, खूप झोपली आहे. मी नाही दिसत, मी फ्रेशच असतो कायम, दिवस रात्र सकाळ संध्याकाळ नेहमी मी कायम फ्रेशच असतो. माझ्या एवढा फ्रेश माणूस नाही भेटणार कुठे तुम्हाला, फ्रेश आणि ऍक्टिव्ह. तुला कारण नको एंगेजमेंट या नादात नाही, तू एंगेजमेंट रिंगच विसरते. तू विसरली की आपली एंगेजमेंट झाली आणि आपलं लग्न झालंय. मी आजपर्यंत एक दिवस किंवा एक रात्र नाही जेव्हा मी विदाऊट एंगेजमेंट रिंग उठलोय किंवा झोपलेलोय. मी काढून टाइमपास करेन, इकडे तिकडे असं तोंडात ठेवीन, मला आवडतं, मी टाइमपास करतो. माझ्या अंगठीसोबत मी परत घालतो. हेच पण नाही, मी मला कुठे आजूबाजूला मुलगी जरी दिसली तरी मी असा फिरतो, असा की हे बघा माझी एंगेजमेंट झाली, दिसते ना. कारण मी एवढा हॉट आहे की मुली बघतात मला, तर त्याच्यात मी त्यांना असा संदेश देतो की सॉरी, आय एम मॅरिड, सॉरी. मी असं करत असतो. काय सांगू तुला. आणि ही एंगेजमेंट रिंग विसरली. लास्ट टाइम पण कोणाच्या तरी लग्नात एंगेजमेंट रिंग विसरून आलेली, अशीच लग्नात फिरते. मी एंगेजमेंट रिंग आणि ही विदाऊट एंगेजमेंट रिंग. मुलगी वाटत होती माझी. एवढं जाड नाही व्हायचं, यंग दिसायचं. यंगच दिसतोय आता. मी व्हायला चालू केलाय, प्रयत्न चालू झालेले आहेत बारीक व्हायचे. सॉरी, माझा आवाज गेला. हे काय कुठे? अरे मग घातली तर मग काय एवढा फालतूगिरी करत होती? मला मजा येते त्याची घ्यायला. हा नाही, मी एंगेजमेंट रिंग विसरली की बडबड. कारण तू विसरते तेवढा की तू एकदा बोलली ना की मी विसरली की ते खरं वाटतं लगेच. आणि मी गाडी चालवताना तुझा हात थोडी बघत बसणार आहे घातले की नाही घातले. म्हणजे तू शाणे घरातून निघताना ती खिचत ठेवलेली, कुठे ठेवलेली? तुझं लक्ष माझ्याकडे थोडी असं दुसऱ्या मुलीकडे. मग सामान कोण घेऊन येणार आहे? हमाली करायला पाहिजे आणि सगळीकडे लक्ष पण द्यायला पाहिजे. असं कसं चलेगा बाबा? तर मेन पॉइंट काय, आज आम्ही जाऊन म्हणजे माझ्या घरी जाऊन आता मी रेडी होईन. हा बाबा, तुझं घर नाही ते माझं घर बाबा, तुझं घर. सारखी सांगते माझ्या घरी जा, माझ्या घरी जा. तिथे जाऊन मी आता रेडी होईन, ड्रेसअप होईन. कारण पाऊस पडला तर म्हणून मी साडी तिकडनं नेसून नाही आली आणि रेडी झालेली आहे. फक्त लिपस्टिक डार्क करेन, मग ते ग्लो येतो फेसवरती. बाकी मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच ठेवणार आहे, कोण बघणार नाही मला. तर तेच, अजून काय नाही. बाकी आता मी झोपते, थोडं टाइम लागेल, ट्रॅफिक आहे मजबूत. आणि मला काय माहिती हा पुढे व्लॉग होईल की नाही, बिकॉज सगळं घाई गडबड असणार. होईल ना, मी करेन ना. तुझ्या घरी व्लॉग करूया टाइमपास. आता तसे मला काय काम नाही, ड्राय वाटते आणि माझी तर नेहमीच ड्राय असते. ठीक आहे, तर भेटूया. गाडीतून इथे आल्यानंतर 1-1.5 तास झाला आता आम्हाला. आणि ही साडी घालत पण 1-1.5 तास वर. 1-1.5 तास नाही झालाय, लगेच झाले मी रेडी. छान दिसते. थोडं निघालं नीट. हा, ते करतो आता नीट. तर आता आम्ही चाललोय, झाड आम्ही शोधून आलोय मगाशीच वडाचं. आता आम्ही तिकडे जाऊ आणि त्या वडाच्या झाडाला की असे फेऱ्या मारायला बोलेल की हाच नवरा भेटू दे मला आयुष्यभर कायमचा. काय काय हा बोलत होता. मी वडाच्या इथे जाऊन बोलेल मला नेक्स्ट जन्मी फॉरेनर. नेक्स्ट इयर फॉरेनर. हा, नेक्स्ट जन्मी फॉरेनर. ही फॉरेन मध्ये पैदा होणार, मी पण फॉरेन मध्ये पैदा होणार, पण मला इंडियामध्येच राहायचं. आणि तिथून इंडियाला येणार, कारण महत्व माहिती आहे इंडियाचं. तर आम्ही झाडाला तुला ते आठवणार आहे ना. जायचंय पण किती सुंदर दिसते ना. मी न्यू केलंय, मला खूप टाइम पासून करायचं. काळा रंग नजर नको लागायला. हो, लागला तुझा काळा रंग. मला नजर नाही लागणार तुला. तू सोबतच घेऊन चालली एवढा हे, तर कसा नजर लागेल? मी हिला लांबून बघत. तुला आणि तुझा रंग कोणतं गाणं? माझा रंग तुला, तुझा रंग मला. ठीक आहे, चल बाय. बाय नाही, सॉरी, बाय नाही बोलायचंय, आम्ही ठरवलंय. थँक्यू फॉर द शेड मस्त वाटतं. हा, बघू.
मी आता चालली आहे माझ्या कामगारांसोबत, नंबर 1 नंबर 2 आता. आणि मी मस्त अशी चालली आहे साडी पकडून. आणि आम्ही इथं सामान्य सगळं घेऊन मला माझी हेअरस्टाईल हलवायची, गजरे निघतील ना. वडाचं झाड बिचार यांनी शोधून आणलं. नाही, वडाचं झाड आपण बोललो सकाळी त्याला पाठवलेलं की वडाचं मंदिर यांनी शोधलं. हिला फक्त यायचं काम आहे आणि आम्ही सांगणार तिकडे काय करायचं. आम्ही दोघे पाठ करून ठेवतोय दोघांनी, गौरांग यांनी पाठांना पाठ पण करायला लावले जोपर्यंत मी रेडी होत होते की काय काय जाऊन करायचंय तिकडे. किती कॉपरेट करतात दोघं. ओके, तर आता आम्ही चाललोय शोधात म्हणजे शोधलंय आता फक्त आम्ही डेस्टिनेशन. मी लिटरली साडी एवढी अशी घातली आहे ना की विचारू नका. नाईट ड्रेस वरती मी साडी घातली. अंदर की बात बता रहे लोग. मुली करत असतील काय काय, ज्यांना असे 10 मिनिटासाठी तर साडी नाही. जे तुम्हाला पटतं ते तुम्ही करावं. मेकअप नाही केलं, मम्मी बोलते जरा मेकअप कट डल दिसते, पण माझी झोप झाली नाही तर मला असं ते कंटाळलं. लिपस्टिक लावली काय नाही, छान सुंदर दिसते. एवढं नटलं तर मला मेकअपची गरज नाही. आता केलं असता मी, पण आता कंटाळलंय. आम्ही असं एक असं शोधत चाललोय कुठे वडाची झाडं. कुठे आपल्याला सरळ जायचंय तर आम्ही जिथे पण बघतो ना वडाची झाडं, जिथे बायका अशा छान अशा फेऱ्या बिऱ्या मारतायत, पण नवऱ्या लोकांना एक काम आहे, मस्त असं साईडला उभे मोबाईल घेऊन की बायका बोलतात मला आम्हाला 7 जन्म हाच नवरा मिळू दे, फोटो काढायला व्हिडिओ काढायला. ह्याचे अँगल चांगले, याचे अँगल चांगले. हा, अँगल चांगला असेल तर तुम्हाला 7 जन्म. बस, व्हेरी गुड. मुश्किलने अँगल शिकवलेत, आता 7 जन्म ह्याला द्या. हा, परत एका नवीनला आणा, त्याला शिकवा, त्यापेक्षा हाच राहू दे. काय बोलणे का करत आप आहे अँगल शिकवणं, कसा फोटो काढ कसा काढ. किती मेहनत लागलेली हिला शिकवायला. मारलेलं मी, मारून शिकवलेलं. पण काही बोला, माझे फोटो काढण्याचे अँगल जास्त चांगले असतात. गौरांगला पण विचारा, गौरांग त्या दिवशी सबूत आहे. आपण त्या मंदिरात गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं, ते बघा त्यांनी थम्स अप दिला. तो कोणाच्या साईडने तुम्हाला माहिती? माझ्या, कारण ती साईड स्ट्रॉंग आहे, ती साईड खरी आहे, सत्याच्या बाजूने येतो. बापरे बोलते मैं जाऊंगा. मला माझी लिपस्टिक शेड आवडली. खूप टाइम नंतर मी एवढी डार्क. पुढे ओके. आम्ही मंदिरात जाणार आहे, तिथे गुरुजी पण बघितलंय, कारण फर्स्ट आले तर काहीतरी विचारून करू. पण आम्ही पाठ पण करून आलोय काय करायचं काय नाही करायचं, हिला सांगू आम्ही तसं. आणि आता रील सगळ्या कामी येतात. एक रील लावायची आणि तसं सेम करायचं. हा, ऍक्च्युली रील ट्युटोरियल सारखं काम करतात. हे आहे का? चलो, मंदिर आलेलं आहे आणि आय गेस ओ वाव, इथे छान झाड आहे. छान आहे. चला भेटूया. आता पार्क करतो गाडी आणि जातो. चांगला पाऊस नाहीये. मी पावसाला बोललेली की पडू नको. प्रॉब्लेम यार, थांबा उतरू नको. हा पिंपलचा डाग जायला आलाय. चला, महालक्ष्मी मंदिर आहे वरून, साधा सुद्धा नाही. पैर भी पडेंगे और पूजा भी करेंगे. आणि इथे हा मला सांगत होता कसं पूजा करायचे काय करायचे. मी साडी नेसत होती, आवरत होती, तर मम्मीने ह्याला सगळं सांगून ठेवलं. पहिले काय करायचं, नंतर काय करायचं, ओटी कशी भरायची, पाया कसं पडायचं, तर तसे हा मला इन्स्ट्रक्शन्स देत होता. गोड माणूस आहे. मग वडाची पूजा झाल्यानंतर इथे आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीची पूजा करायला आलो. तर इथे बायकांना असं आपण शेअर करतो वाहन, एक्झॅक्टली काय बोलतात मला माहिती नाही. मग ते केलं, इथे देवीची पूजा केली आणि मग आम्ही घरी निघालो. त्या तिकडच्या बायकांनी मला कसं कुंकू लावलंय इथे नीट, आणि मी वरचं मी लावलं, आणि ह्यानी हे इथे लावलं. ह्यानी पण मी ह्याला बोलली नीट लाव. कसं लावलं ते मला सवय नाही ना, मी फर्स्ट लग्न आहे माझं. सगळं बरबटून ठेवलंय. बिरबटून काय नाही, चांगलं दिसतंय. कुंकू लावलेलं ती काढू आता ते कुंकू. छोटं लावायचं असतं ना. मोठं आहे, मी मोठं लावणार. आपल्याकडे कमी नाही, कसली कुंकूची कमी नाही आपल्याकडे. आता घरी जाऊ आम्ही पटकन, पण मला खूप भूक लागली आहे. मी पाणी पण नाही पियाली आहे. कोण नाही, मी पण नाही. चहा पियालाय. हा, मी चहा प्यायला. मी पण नाही पियालाय. पण मला तसं काय फरक नसता पडला, चहा पाणी नाही पियालं तरी संध्याकाळपर्यंत. पण नेहमी तर उपवास असं राहतो, आणि आज जेव्हा माझा उपवास आहे तेव्हा चहा हवी. तुझ्या उपासाला मी उपास केलाय. मग आज का नाही केला? कारण आज उपास टाइप नाही, रात्री जेवलो. फॉरेनर हवी आहे ना त्याला.
नाही रात्री जेवलो आपण. त्यांनी वटाच्या इथे पण पूजा करून बोला की जेव्हा मला कळतं की हिला उगाच हिला भूक करायला लागेल, हिला भूक लागेल, तेव्हा मी उपास ठेवतो. जेव्हा मला माहिती आता जेवायचं ते जाऊन तर मग काय. हा जाऊ दे, मला मोठा शाळा. चला आता पटकन घरी जातो, पाऊस आलाय नेमका. सोडतो ना तुम्हाला बिल्डिंग गाडी. तर छत्री या लोकांनी आणलेली नाहीये, आणली एकच आणली, ती पण माझी. हे लोक बोलले ठीक आहे तेवढं भिजून येऊ. हा मग मी तयारच, मी तुम्हाला सोडून भिजतच येणार आहे, मला नाही फरक पडत. नको त्यापेक्षा गाडीत बसू थोडा वेळ. गबरे कुठे बसून जाणार एवढा वेळ, जाऊया. हिला बघा मी कसा बरबटवलाय, डोकं बघायचं, जाणारच नाही यायचं परत कधी. मी एवढूस लावायला सांगितलं, ह्यानी असं फासलं, सगळं जात पण नाही. मी त्याला साबण लावलं. आता मी उद्या ऑफिस, उद्या नाही ऑफिस, मी ब्लॉग कसं करू, असं भैयानी बनवून ठेवलंय मला. भैया पण असं ते भैया लोक असं लावतात ना एवढं मांग भरून. ठीक आहे, त्यांना आवडतं ते लावतात. दिसते नाही कशी दिसते. बस झालं ना. दोघे झोपलेत, आम्हाला जायचं पण आहे. 5 वाजले तरी उठत नाही. ह्याला उठवूया. उठ यश, उठ ना. गौरांगनी कस्टर्ड बनवलंय, उलट करेल आता. व्हेज आहे हे, नॉर्मली एगचं असतं पण ह्यानी विदाउट एग बनवलंय कारण आम्ही नॉनव्हेज नाही खात. तुला माहितीये आम्हाला कमेंट येतात की तुझा भाऊ किती क्यूट दिसतो. आमच्या टीम मध्ये लोकच अशी ठेवली आहेत आम्ही. काय आमच्या टीम मध्ये आम्ही लोकच अशी ठेवली आहेत की त्यांना की त्यांना सगळं येतं करता. आमची टीमच आहे तशी. काळा बघ किती झालाय मम्मी. ते नाही सगळं वो सब नाही जमेगा. घासावं लागणार आहे काथ्याने. काढू काय मला राहत हा नाही. टेस्ट कर. आजच्या गावात काय आहे बघ, एक नंबर भाई. दुकानात नेतो असं. आमच्या घरी सगळे शेफच. खरं शेफ आहे. वा एक नंबर. डॉक्टरने देवाने फिल्टर लावलंय. मंचेकरच्या घरात ओनली एक नंबर टेस्ट. बाहेर नका येऊ, आमच्याकडे या खायला. आमच्याकडे खायला या तुम्ही. असं आहे बघ ना, कापलं पण बघ ना कसलं भारी जात आहे. हे बघ चमचा पडला की तुटतंय ते. आम्हाला नजर लागेल. हे छोटा वाला. चलो आता खातोय आम्ही. हाच तो. आणि हा ढोकळे बिकळे सगळं बनवतो. म्हणजे हा इंजिनियर आहे, म्हणजे इंजिनिअरिंग केलंय. CV डिस्क्रिप्शन मध्ये. पण हा कुकिंग चांगला करतो, म्हणजे इंजिनिअरिंग चांगला करतो. हा म्हणजे मला डेझर्ट नाही बनवता येत. इंजिनिअरिंग जर नाही झालं तर बॅकअप प्लॅन आहे. हा बॅकअप प्लॅन आहे त्याचा. बॅकअप प्लॅन असंच ठेवलं. आता मी एवढं संपवलंय. असं ठेवलं मी संपवून टाकेल. चला बाय, मी खाते नाही तर हा संपवून टाकेल. आता झालेला आहे एक जोक. मम्मीने माझा आतून गजरा घेऊन आली आणि ती बोलली हा खूप लगेच काळा झाला ना. आणि या माणसाने ह्याच्याकडे बघितलं. फक्त तुला सगळे काळं बोलतायत. यश, कोल्हापूरला जाऊन आल्यापासून तू करपलायस. नाही, मी मॅच्युअर झालो. माझी स्किन मॅच्युअर झाली. ती अशीच होत राहणार आता. काही एक पॉइंट येईल जेव्हा ती एवढी काळी दिसणार नाही. लग्नात मेकअप करून फसवलं आम्हाला मम्मी फसवल्यासारखं वाटतंय ना. आम्हाला फसवलं गेलेलं आहे. लग्नात हा फेशियल करून आला होता. फेशियल केलेलंस ना तू लग्नात? काय नाही, नॅचरल ब्युटी आहे. प्लीज आता मला खाऊ द्या, मला डिस्टर्ब. अजून चमचे